नमस्कार. मी पूर्वी पाटील घेऊन आले आहे वेगळे रंग या कथा मालिकेचा पुढचा भाग. कथा आवडत असल्यास सबस्क्राईब नक्की करा. वेगळे रंग आयुष्याचे भाग 69. काही वेळात शर्वला कामाचा कॉल आला आणि अमूला सांगून तो बाहेर गेला. काय ग, डिनरची वेळ झाली, अजून कसा आला नाही हा? अवंतिका अमूला म्हणाली. मॉम, त्यांना लेट होईल यायला आणि ते कदाचित बाहेरच डिनर करतील, अमूने सांगितलं. बर, चल तू आवर पटकन, शुभ्रा पण भूक लागली असेल, अवंतिका म्हणाल्या. हो मॉम, मी तिची प्लेट घेऊन जातेच आहे, अमूने म्हटलं. हो, आणि तिचं जेवण होईपर्यंत तिथेच थांब. आशू उठला तर तिचं जेवण राहून जाईल. मी अप्पांना बघून येते. अवंतिका असं बोलून बाहेर गेल्या. अमूनेही होकार दिला. अमू शुभ्राची प्लेट लावत होती तोच माधुरी तिथे आली. सुमन, मी तुला सोनलचं सामान त्या वरच्या गेस्ट रूममध्ये ठेवायला सांगितलं होतं, ठेवलं का तू? माधुरी काम करणाऱ्या सुमन मावशीला म्हणाली. हो बाईसाहेब, ठेवलं मी, सुमनने सांगितलं. सर्व क्लीन आहे ना? मला सर्व क्लीनच लागतं. आणि आंटी, ती रूम चांगली मोठी आहे ना? मला सवय नाही आहे असं कसं तरी राहायची, सोनल वेडं वाकडं तोंड करत म्हणाली. एवढंच आहे तर हॉटेलमध्ये का नाही राहू दिलं मम्मी यांना, प्राचीने म्हटलं. प्राची, नणद आहे तुझी असं बोलतात का? सोनल, तुला हवं तसंच होईल सर्व. माधुरी आधी प्राचीला नंतर सोनलला म्हणाली. तसंच पाहिजे, सोनल तोऱ्यातच म्हणाली. अमू गपचूप तिचं काम करत हा प्रकार बघत होती. तिला सध्या तरी यात पडायचं नव्हतं, पण सोनल थोडी ना शांत बसणार होती. आंटी, तसंही इथे काय करते आहे? पार्ट टाईम कामवाल्या बाईचं पण काम करते की काय? सोनल हसत अमूकडे बघत म्हणाली. सोनल, तोंड सांभाळून बोल. तू इथे पाहुणी आहेस, ती याच घरची मेंबर आहे, प्राची चिडून सोनलला म्हणाली. रिलॅक्स प्राची वहिनी, मी तर गमतीत म्हणाले, सोनल हसत म्हणाली. मग काय तर, प्राची सोनलसोबत व्यवस्थित बोलत जा. किती वेळा सांगितलं? आणि काय ग मेया, तू पण इथेच राहणार आहेस का, माधुरीने विचारलं. मम्मी, तुला काय करायचं आहे, प्राची चिडूनच म्हणाली. अगं, मी अशासाठी म्हणते आहे की आपण आता एवढे जण आहोत, सर्व रूम्स पॅक झाल्यात म्हणून म्हटलं मी. माधुरी. मग काय झालं, आम्ही दोघी रूम शेअर करू, हो ना अमू, चालेल ना तुला, प्राचीने म्हटलं. वेडी आहेस का बहिणी तू? तुझी प्रायव्हसी आहे की नाही? सुमित कॉल करेल तेव्हा का हिच्यासमोर बोलणार आहेस, सोनलने म्हटलं. सोनल, तू मध्ये नको बोलूस, आमचं आम्ही बघून घेऊ, प्राची सोनलला म्हणाली. प्राची दी, शांत हो, कशाला चिडते एवढी, मी करेल मॅनेज. शेवटी अमूला बोलावंच लागलं. मग काय तर, ती जाईल आता जेवण झालं की तिच्या घरी, इथेच तर राहते ती, काय ग, बरोबर ना, माधुरी म्हणाली. अमूला अजून विषय वाढवायचा नव्हता म्हणून ती प्लेट घेऊन तिथून निघून गेली. मम्मी, तू असं कसं बोलू शकतेस तिला,
आपल्यापेक्षा तिचा जास्त अधिकार आहे इथे. कळत नाही का तुला? अवंतिका काकी आणि अविनाश काका मुलगी मानतात तिला. या घरात सर्वांची लाडकी आहे ती. प्राची तिच्या मम्मीला म्हणजेच माधुरीला म्हणाली. गप्प बस ग तू, काही कळत नाही तुला. जा तुझ्या रूममध्ये. माधुरी चिडूनच प्राचीला म्हणाली. तसं प्राचीही तिथून निघून गेली. प्राची गेल्यावर, आंटी काय वाटतं तुम्हाला, जाईल का ती इथून? सोनलने विचारलं. जावंच लागेल तिला. तुला जर या घरात यायचं आहे तर ती बाहेरच जायला हवी, माधुरीने म्हटलं. मला बस शर्व हवाय कोणत्याही परिस्थितीत, आणि यात मला तुम्ही लागेल ती हेल्प करणार आहात. नाहीतर तुम्हाला काहीच मिळणार नाही, ना पैसा ना पावर. समजलं ना? सोनल म्हणाली. हो माहिती आहे मला. माधुरी इकडे शुभ्राच्या रूममध्ये. दी, मी घरी जायचा विचार करते आहे. इथे एवढे लोक आहेत तर. अमू म्हणाली. म्हणून काय झालं? काही गरज नाही आहे कुठं जायची. आणि आई बाबा घरी नाही आहे आणि तू एकटी तिथं जाऊन काय करणार? शुभ्राने अमूला म्हटलं. हो पण. नाही तू गेलीस तर आशू आणि आशूचा डॅड नाराज होईल बरं. आधी रूममध्ये येत म्हणाला. जिजू प्लीज समजून घ्या ना. या लोकांना अजून शर्व आणि माझं रिलेशन माहीत नाही आहे. त्यात ती सोनल आली आहे. मी इथे राहिले म्हणजे शर्व जास्त टाईम घरी राहतील आणि मग त्यांना त्रास होईल, अमूने म्हटलं. तुला वाटतं का तुझा नवरा तुला इथून जाऊ देईल म्हणून? आधी अमूकडे बघत म्हणाला. त्यांना यायला लेट होईल, त्याआधीच मी निघून जाते, अमूने म्हटलं. हो म्हणजे तो इथे आमच्या डोक्यावर तांडव करायला मोकळा. आधी असं काही होणार नाही, मी करेल त्यांना कॉल, अमूने म्हटलं. अगं पण नको जाऊस न पिल्लू. आमचं लक्ष लागणार आहे का असं तू गेल्यावर? आणि भाईंना तू प्रॉमिस केलाय इथे राहण्याचं, त्याचं काय? शुभ्राने विचारलं. प्लीज यार दी, काही दिवसांचा तर प्रश्न आहे. आणि येईल ना मी परत उद्या दुपारी काही वेळासाठी, अमूने म्हटलं. बघ बाई तू, माझा तर नकारच आहे, पण तू ऐकशील तर मॉम डॅड पण नाराज होतील, शुभ्राने म्हटलं. बरं आज तर जाऊ देत घरी, उद्या आल्यावर बघू राहायचं की नाही ते. मॉम डॅडशी पण बोलेल मी, चालेल ना जिजू, अमूने म्हटलं. नाही, मला नाही पटत आहे हे. पाहुणे आलेत म्हणून कोणी घर सोडून जातं का? आणि तुमच्या रिलेशनबद्दल कळलं सर्वांना तर चांगलंच आहे ना. आणि विसरू नकोस हे तुझं घर आहे म्हणून. तुझं घर, तुझा नवरा असं दुसऱ्याच्या भरवशावर सोडून जाणार आहेस का तू? आधी चिडतच अमूला म्हणाला. जिजू रागावू नका न. बस आज रात्री जाते, उद्या परत येईल. घरी थोडं काम पण आहे, काही सामान आणायचं आहे, ते पण होऊन जाईल, अमूने म्हटलं. आधीने रागातच मान फिरवून घेतली. काही वेळाने अमू, आदी आणि शुभ्रा बाहेर उभे होते. ओके, आता तू ऐकणारच नाही आहे तर चल मी सोडतो तुला, आदी अमूला म्हणाला. नको जिजू, जाईल मी कॅबने, तुम्ही दोघे जा आत, आशू एकटाच आहे रूममध्ये, अमू त्या दोघांना म्हणाली. वेडी झाली आहे का? एवढ्या रात्री कॅबने जाते ते? शुभ्रा अमूवर चिडली होती. दी, अगं 10 वाजतील अजून,
खूप रात्र थोडी आहे. अमूने म्हटलं. नाही. आधी काही बोलणार तोच शर्वची कार गेटमधून आत आली. त्या तिघांना पाहून तो तिथेच आला. तुम्ही तिघे यावेळेस इथे काय करताय? शुभ्रा, चल आत जा. असं बाहेर थांबशील तर तब्येत खराब होईल. शर्वने म्हटलं. हो. शुभ्राने मान हलवली. अमेया, चल. शर्व म्हणाला. नाही, म्हणजे मी नाही येत. मला घरी जायचं आहे. अमू हळू आवाजात म्हणाली. काय म्हणालीस? कुठे जायचं आहे? शर्व न कळून म्हणाला. माझ्या घरी. अमूने उत्तर दिलं. मग हे कोणाचं घर आहे? शर्व जरा रागात म्हणाला. भाई, ऐक ना, ती फक्त आज जाते, उद्या परत येणार आहे. आधी मध्येच म्हणाला. चुप, बिलकुल बोलू नकोस. मी माझ्या बायकोशी बोलतोय. बाकी कोणी मध्ये न बोललेलंच चांगलं. तुम्ही दोघे जा आत. शर्व रागात म्हणाला. अरे भाई, आज जा सांगितलं ना, कळत नाही काय का? शर्व रागात म्हणाला. हो. आदी आणि शुभ्रा गप्प आत गेले. तर मग बोला आता मॅडम. कुठे जाताय तुम्ही? शर्व अमूकडे वळून म्हणाला. घरी. अमू बारीक आवाजात म्हणाली. ओके. आई बाबा नसताना एकटीने तिथे जाऊन काय करायचं आहे तुला? शर्व. नाही, म्हणजे मी ते रश्मी आतूकडे जाणार आहे. अमूने म्हटलं. कशासाठी हे सर्व? मला परत सोडून जाते का? मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. कळत नाही का तुला? ती सोनल घरात असताना तू मला एकट्याला सोडून कशी जाऊ शकतेस? काहीच वाटत नाही का तुला? शर्वच्या आवाजात हतबलता होती. असं नाही आहे हो. तुम्हाला त्रास नको म्हणूनच जाते ना मी. आपण बाहेर तर भेटूच ना. अमू म्हणाली. काही गरज नाही आहे. तू कुठेही जाणार नाही. बस. शर्वने म्हटलं. इथे किती जास्त जण आहेत. सर्वांना रूम पाहिजे. मग मी कुठे झोपणार? मला तर जागाच नाही आहे, म्हणून मी जाते. अमू लहान मुलांसारखी म्हणाली. सिरियसली, वेडी आहेस का तू? एवढ्या मोठ्या घरात जागा नाही आहे तुला? आणि विसरली असशील तर तुझ्या माहितीसाठी सांगतो, या घरातील सर्वात मोठी बेडरूम तुझी आहे आणि म्हणे जागा नाही. शर्वने म्हटलं. तिथं कसं झोपणार न? कोणी बघितलं तर? अमू म्हणाली. बघितलं तर बघू देत, मला फरक पडत नाही. मूर्खासारखं वागणं बंद कर आणि चल आत. शर्व म्हणाला. मी नाही येणार. अमूने म्हटलं. म्हणजे मला रागवायलाच लावणार तू? तुला काय मज्जा येते का मला रागाला आणून? गपचूप आत चल, नाहीतर उचलून घेऊन जाईल. मग कोणी बघितलं तरी फरक पडत नाही, कळलं ना? शर्व रागातच म्हणाला. सारखे रागवत असतात मला. असं म्हणून पाय आपटतच ती आत निघून गेली आणि तिला पाहून शर्वने डोक्याला हात लावला. अमू आणि शर्वचे पुन्हा भांडण झाले. कसं होणार यांचं काय माहीत. तुम्हाला काय वाटतं यांच्याबद्दल ते नक्की सांगा कमेंट्समध्ये. धन्यवाद.